तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. उद्या 1 फेब्रुवारी म्हणजे भारताचा अर्थसंकल्प हा भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी या संसदेपुढे ठेवतील आणि त्यानंतर आपल्याला कळेल की देशामध्ये काय स्वस्त होणार, काय महाग होणार, कुठल्या टॅक्समध्ये वाढ होणार, कुठल्या टॅक्समध्ये घट होणार. पण मुळात मुद्दा हा आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे, तो कणा आहे शेतकरी. आणि शेतकऱ्यांच्या नेमक्या या बजेटकडून किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत, त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत की ज्या मागण्या बऱ्याच वर्षापासून आहेत, त्या पूर्ण झालेल्या नाहीयेत आणि या बजेटमध्ये त्यात काहीतरी तरतूद होईल अशी अपेक्षा आहे. यामध्ये पहिली महत्वाची मागणी ही आहे की सध्या बदलत्या वातावरणामुळे शेतीमध्ये उत्पन्न हे अत्यंत कमी झालेले आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की एखाद्या वेळेला अचानक गरमी होती, ऊन वाढलेलं असतं, त्याच्यानंतर एकदम पाऊस सुरू होतो आणि अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम हा शेतीवर मोठ्या प्रमाणात झालेला दिसलेला आहे आणि उत्पन्नामध्ये प्रचंड घट आली आणि ही घट जी आहे ती मोठी असल्यामुळे ती शेतकऱ्यांना परवडणारी नाहीये आणि त्यामुळे काहीतरी एक वेगळ्या उपाययोजना या शासन स्तरावर केल्या गेल्या पाहिजे आणि यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो की किमान आधारभूत किंमत आहे त्या किमतीमध्ये वाढ केलेली आहे. पण जेव्हा आपण जर पाहतो की शेतीचे जे उत्पादन आहे ती जेव्हा बाजारात येतात, सोयाबीन असेल, कापूस असेल, हळद असेल, तेव्हा आपण पाहतो की शेतकऱ्यांनी जेव्हा माल बाजारात आणला तेव्हा आपण पाहतो दर जे ते मोठ्या प्रमाणात पडलेले आणि असतात आणि शेतकऱ्यांना मजबूरन त्या दरामध्ये आपल्या शेतीमालाची विक्री करावी लागती आणि इथं सगळ्यात मोठी पिळवणूक जी आहे ती शेतकऱ्यांची होती. आता सरकारने सांगितलं की जेव्हा किमान आधारभूत किमतीच्या खाली जेव्हा एखाद्या वेळेला शेतीचा माल विकले जातील तर आम्ही खरेदी करू. पण त्याच्यामध्ये सुद्धा पारदर्शकता नसल्यामुळे त्याचा एक खूप मोठा फायदा हा आतापर्यंत झालेला दिसला नाही. तरी याच्यावर एक प्रभावी योजना आखावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दुसरी महत्वाची यातली गोष्ट अशी आहे की पीएम किसान सन्मान निधी योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, या योजनेमध्ये आता सध्याच्या घडीला वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात. आता शेतकऱ्यांची अपेक्षा ही आहे की या सन्मान निधीमध्ये वाढ करून कमीत कमी 12,000 रुपये करावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि या पद्धतीने शेतकऱ्यांना सन्मान द्यावा अशी काही शेतकऱ्यांनी अपेक्षा जी आहे ती आमच्याकडे बोलून दाखवलेली आहे. यातला तिसरा मुद्दा आहे की एकीकडे सरकार सांगतं की आम्ही शेतीचे उत्पन्न त्यांच्यावर जीएसटी लावणार नाही, पण दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर खत, बियाणे, यांत्रिकीकरणाचं सामान, कुठल्याही गोष्टी जेव्हा शेतकरी घ्यायला जातो तेव्हा त्याच्यावर प्रचंड जीएसटी आकारला जातो आणि तो जीएसटी हा शेतकऱ्यांच्या खिशामधनं जातो. त्यामुळं तिथे सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक झळ पोहोचते. आता शेतकऱ्यांची मागणी आहे की शेतीला जे गोष्टी लागतात त्या गोष्टींच्या वरील जीएसटी म्हणजे खत, बियाणे, त्यानंतर जे अवजार आहेत त्या अवजारांवरची जीएसटी ही कमी करावी किंवा शक्य झाल्यास पूर्ण माफ करावी. त्यामुळे शेती थोडी का होईना परवडेल अशी शेतकऱ्यांची काही अपेक्षा आहे. तसेच महत्वाचा प्रश्न आहे तो पीक कर्जाच्या व्याजाबाबतीत सुद्धा अनेक वर्षापासून मागणी आहे की हे व्याजदर कमी केले जावेत आणि त्याचा कालावधी वाढवला चालेल. आता अडचण अशी होती आपली की साधारणतः एखाद्या वेळेला जर शेती मधील मालाचे भाव जर पडले तर नेमके या कर्जाचे हप्ते किंवा हे कर्ज आपण भरायचं कुठून हा फार मोठा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला असतो आणि मग ते नाहक एखाद्या अवैध सावकाराकडे जाणे, पैसे घेणे अशा पद्धतीची कामं करतात. त्यामुळे जे पीक कर्ज आहे त्या पीक कर्जाचा कालावधी हा वाढवला पाहिजे आणि त्याचे व्याजदर सुद्धा कमी केले पाहिजेत. जेणेकरून जी शेतकऱ्यांना एखाद्याला जे आर्थिक नुकसान होतं ते नुकसानाच्या वेळेला आणि त्यानंतर होणाऱ्या पीक पेरणी जी आहे त्या पेरणीसाठी पैसे कुठं ना कुठे हे शेतकऱ्यांच्या खात्याला अवेलेबल राहिले पाहिजे. अशी सुद्धा मागणी सध्या शेतकरी करताना आपल्याला दिसत आहे. यामध्ये सुद्धा खूप मोठा बदल होणे सध्या गरजेचं. तसेच ठिबक आणि जे पाणी वाचवतात अशा पद्धतीची जी यंत्रणा शेतीमध्ये आम्ही शेतकरी वापरतो, ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, याच्यावरती मला वाटतं की हे 100% त्याला अनुदान दिलं पाहिजे आणि ते 100% अनुदान दिल्यामुळे एक तर पाण्याची बचत होईल, दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचा सुद्धा त्यामध्ये आर्थिक फायदा हा मोठा होऊ शकतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण पाहिले असेल जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी झाल्यामुळं पीक जे आहे ते कमी निघत आहे
आणि त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या अर्थावर होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की कुठं ना कुठं जे जनावर पाळण्यासाठी म्हणजे गाई, म्हशी पाळण्यासाठी एखादी प्रभावी योजना असावी, जेणेकरून की त्याचं एक तर आर्थिक उत्पन्न वाढेल आणि प्रत्यक्ष वाढेल आणि अप्रत्यक्षरित्या त्याचा फायदा कुठं ना कुठं सेंद्रिय शेतीसाठी होईल, असं जे आहे ते आम्हाला वाटतं. आणि याच्यासाठी एक गरज आहे, ते एक मोठ्या योजनेची, की ज्या योजनेमधनं आपल्याला दुधाळ जनावरं किंवा शेळ्या, मेंढ्या ह्या घेण्यासाठी सरकारने भरीव अनुदान द्यावं आणि या अनुदानामधनं जे आहे ती अ, दोन्ही पद्धतीने शेतीची कामं ही झाली पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बँकांचं जे उदासीन धोरण आहे शेतकऱ्यांबाबतीतलं त्यातल्या त्यात, याविषयी सुद्धा कुठं ना कुठं कठोर पावलं उचलणं ही सध्या गरज आहे. शेती व्यवस्था जर टिकवायची असेल, तर बँकांनी थोड्या बहुत प्रमाणात तरी हात सरळ केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्ज दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना कर्ज देताना बँका जे आहेत ते त्यांना असं वाटतं की हे कर्ज येणार नाही. अशा पद्धतीच्या भूमिका काही बँका बोलून दाखवतात. त्याही बँकांवर कुठं ना कुठं मला वाटतं की आळा बसला पाहिजे. पण एकच विनंती आहे माझी या माध्यमातनं अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींना, की शेतकऱ्यांच्या भावना समजून आपण हे बजेट आपण देशापुढे ठेवावे आणि निश्चित हा जो बळीराजा आहे तो खऱ्या अर्थाने कुठं ना कुठं राजा झाला पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करावे हीच आमची अपेक्षा.